अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी खूप मोठे भाग्याचे द्वार उघडणारा हा दिव्य पवित्र संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज. स्वामी भक्तांनो, तुम्हीही स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी खूप भाग्यशाली बाळ आहे म्हणून या संदेशापर्यंत आलो आहे असे टाईप करा. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आम्हाला माहीत आहे तुझ्या मनातील वेदना. आम्हाला माहीत आहे तू आजपर्यंत सहन केलेले ते दुःख. आम्हाला माहीत आहे खूप काही शत्रूंचा सामना करूनही तू आजपर्यंत आमच्यावरचा खंबीर विश्वास ढळू दिला नाही. कारण बाळा, तू आजपर्यंत निरपेक्ष भक्ती करत आहेस आणि हीच तुझी निरपेक्ष भक्ती तुझे सुरक्षा कवच बनली आहे. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. कारण तू खूप काही संकटाचा सामना करूनही डगमगला नाहीस. कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेतली नाहीस. मैदान सोडून गेला नाहीस. हो बाळा, तुला माहीत आहे या सर्वांमधून तारणारी एकच शक्ती आहे आणि ती ब्रह्मांडाची शक्ती म्हणजे स्वामी माऊली. हो बाळा, तू सत्य ओळखले आहेस. कारण तुला माहीत आहे तुझ्यासमोर शत्रूंनी खूप काही तुला त्रास देऊनही तू मागे हटला नाही. सर्व काही संकटांचा सामना तू खंबीरपणे केला आहेस. कारण बाळा, तुला जिंकवणारा, तुला सर्वांमधून अलगद बाहेर काढणारा एकच हात आहे आणि तो म्हणजे स्वामी माऊलींचा हात. जेव्हा जेव्हा स्वामी माऊली तुम्हाला खूप काही आशीर्वादांनी भरून जाते, जेव्हा जेव्हा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते, तुमच्या प्रत्येक कार्यात, तुमच्या प्रत्येक पावलागणिक स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कशाचीही कधीही कमी भासत नाही. कारण जिथे अखंड नामस्मरण आहे, जिथे स्वामी माऊलींची निरपेक्ष भक्ती आहे, तिथे कशाचीही उणीव नाही. हो बाळा, जिथे स्वामी माऊलींचे निरंतर नामस्मरण केले जाते, तेच नामस्मरण तुमच्या सभोवताली स्वामी माऊलींचे सुरक्षा कवच बनून राहते आणि कोणत्याही संकटामध्ये तुम्हाला कधीही कोणाचेही पाय पकडण्याची गरज भासत नाही. जेव्हा जेव्हा खूप काही संकटांनी तुझे मन व्यापून गेले, खूप काही आर्थिक चिंतेने तुझे जीवन तुला नको नकोसे झाले, तेव्हा तेव्हा बाळा, स्वामी माऊलींचा तू धावा केला आहेस आणि तेव्हा तेव्हा तुझी स्वामी आई तुझ्यासाठी धावत आली आहे. आणि आता ती वेळ आली आहे तुला सर्वांमधून जिंकून घेण्याची. आता वेळ आली आहे आकाशामध्ये उंच भरारी घेण्याची. आता वेळ आली आहे तुझे प्रगतीपथावर जाण्याची आणि यासाठी तुला कोणीही रोखू शकत नाही. तुझ्या शत्रूंनी खूप काही प्रयत्न करूनही तुझे काहीही वाईट करू शकले नाही. हो बाळा, कारण त्यांचा सामना थेट ब्रह्मांडाच्या शक्तीशी आहे, स्वामी आईशी आहे. तेव्हा तुला घाबरण्याची गरज नाही. तू पुढे चालत राहा, निरंतर चालत राहा. फक्त मनातील खंबीर आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नको आणि स्वतःवरील संयम. प्रत्येक गोष्टींमध्ये, कोणत्याही गोष्टीमध्ये अतिघाई करू नको. कोणावरही अंधविश्वास ठेवू नको. प्रत्येक पाऊल काळजीने टाकत राहा. कारण बाळा, खूप काही अंधविश्वास ठेवून तुला खूप काही गोष्टींचा सामना करावा लागला आहे. सर्वांशी तू खूप चांगल्या मनाने, चांगल्या भावनेने वागून सर्वांनी मात्र तुझा विश्वासघात केला आहे. तेव्हा प्रत्येक व्यक्ती पारखायला शिक. योग्य वेळी योग्य पाऊल टाकताना स्वतःची काळजी घे. कारण जेव्हा जेव्हा तुझा खंबीर आत्मविश्वास तुला सामोरे घेऊन गेला आहे, तेव्हा तेव्हा विश्वासघाताशी सामना झाला आहे, तेव्हा बाळा प्रत्येक गोष्टींची काळजी घेत चला. कारण आपण साध्या भोळ्या मनाने एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो. सर्व काही गोष्टी त्याला
आपण सांगून राहतो, पण जेव्हा वेळ येते खूप काही संकटांचा सामना करण्याची, तेव्हा ती व्यक्ती आपल्याला सोडून जाते. संकटामध्ये सोडून दूर राहून मजा पाहू लागते. म्हणूनच बाळा, कोणावरही अंधविश्वास ठेवण्यापूर्वी ती व्यक्ती पारखायला शिका. कारण त्रास फक्त तुम्हालाच आहे. फक्त जीवन तुमचे आहे आणि ते तुम्हाला कशा प्रकारे घडवायचे आहे हे सर्वस्वी तुमच्या हातामध्ये आहे. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या हातून घडणार आहे. खूप मोठा अद्भुत चमत्कार तुझ्या जवळ येत आहे. खूप मोठी आनंदाची बातमी तुला कोणीतरी येऊन सांगणार आहे. ज्या आनंदाच्या बातमीसाठी तू खूप दिवसांपासून आतुर आहेस, तीच आनंदाची बातमी तुझ्या समोर येऊन उभी राहणार आहे. बाळा, आता सुखाचे, आनंदाचे, वैभवाचे दिवस घेण्यासाठी तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे आनंदाचे, सुखाचे, वैभवाचे दिवस घेण्यासाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व काही आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा. आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, खूप मोठे भाग्य तुझ्यासमोर उभे आहे. खूप मोठ्या संधी हात जोडून उभे आहेत. त्यावेळीच ओळखायला शिक. त्या संधींचे सोने करायला घे. कारण खूप काही दिवसांपासून तुझ्या मनातील इच्छा अपुरी आहे. आता ती पूर्ण होण्याची योग्य वेळ जवळ आली आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, खूप भाग्यशाली बाळ आहेस. म्हणूनच या दिव्य पवित्र संदेशापर्यंत तुझे येणे झाले आहे. स्वामी माऊलींनी लाखो लोकांमधून तुझी निवड या संदेशासाठीच केली आहे. कारण बाळा, तुला उंचावण्याचे शुभ संकेत या संदेशामध्ये आहेत. तुझे भाग्य उघडण्याचे संदेश, शुभ संकेत या संदेशामध्ये आहेत. तेव्हा बाळा, दुर्लक्ष करू नको. शांत मनाने शेवटपर्यंत तुझ्यासाठी काहीतरी स्वामी माऊलीने नियोजन केलेले हे सुंदर मार्गदर्शन जर तुझ्यासमोर आले आहे तर शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता ऐक. कारण जेव्हा जेव्हा काहीतरी स्वामी माऊली आपल्या भक्तांसाठी नियोजन करत असते, तेव्हा तेव्हा तुम्ही हे संकेत ओळखायला हवे. कारण तुमच्या भाग्याचे द्वार त्याच वेळी उघडले जाणार असते आणि तुम्हाला काहीतरी असे शुभ प्राप्त होणार असते ज्याची योग्य वेळ जवळ आलेली असते. म्हणूनच भाग्यशाली स्वतःला समज आणि या संदेशापर्यंत आला आहेस तर बाळा, स्वामी माऊलींची आज्ञा समजून शेवटपर्यंत ऐक. स्वामी माऊली म्हणतात, जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये खूप काही दुःखाचे डोंगर आले, खूप काही संकटांचा सामना तू एकट्याने धीराने केलास, खूप काही जेव्हा जेव्हा आर्थिक चिंताने तू घेरून गेलास, पण या सर्वांमधून तुला एकच विश्वास होता की स्वामी माऊली मला हरू देणार नाही, मला एकट्याला सोडून जाणार नाही. मला स्वामी माऊलींचा आधार आहे. स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद मला या सर्वांमधून अलगद बाहेर खेचून आणणार आहेत. हो बाळा, हा तुझा विश्वास अखेरीस खरा ठरणार आहे. कारण योग्य वेळ आली आहे तुला या सर्वांमधून बाहेर आणण्याची. योग्य वेळ आली आहे तुझ्या मनातील सर्व काही तुला इच्छित प्राप्त करून देण्याची. तेव्हा बाळा, चिंता सोड. सर्व काही स्वामी माऊलींच्या चरणावरती सोडून निश्चिंत राहा. निरंतर पुढे चालत राहा. विश्वासाने प्रत्येक पाऊल टाकत राहा. कारण स्वामी माऊली तुझ्या प्रत्येक पाऊलागणिक तुझ्यासोबत निरंतर आहेत. स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद तुझ्या पाठीशी निरंतर आहेत. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, जेव्हा जेव्हा तुमचा हाच विश्वास तुम्ही स्वामी माऊलींवरती ठेवता, ढळू देत नाही, तेव्हा तेव्हा स्वामी माऊली तुमच्यासाठी धावत येते. तुम्हाला सर्व संकटातून बाहेर खेचून आणते आणि कधीही स्वामी प्रिय बाळाचा हात सोडत नाही. कधीही तुम्हाला कोणत्याही संकटात एकटे पडू देत नाही. याचे अनुभव
तुम्हाला खूप वेळा आले असतील. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आनंदाचे क्षण, सुखाचे क्षण, वैभवाचे क्षण तुझ्या जीवनात प्रवेश करत आहेत. कारण स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद आता तुझ्या जीवनामध्ये दिव्य चमत्कार घडवून आणणार आहेत. खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या जीवनात येत आहे. तुझ्या मुलांवरती स्वामी माऊलींची कृपादृष्टी निरंतर आहे. तुझ्या घरावरती स्वामी माऊलींचे लक्ष आहे. हो बाळा, कारण आमची नजर सर्वत्र आहे. जिथे जिथे माझी भक्ती आहे, जिथे जिथे निरपेक्ष भक्ती केली जाते, जिथे जिथे अखंड नामस्मरण सुरू आहे, तर बाळा, तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही, कोणाचेही पाय पकडण्याची गरज नाही. मग शत्रुपीडा कितीही मोठी असो, दुःख कितीही मोठे असो, दुःखाचे डोंगर कितीही मोठे असो, आर्थिक चिंता कितीही मोठ्या असो, स्वामी माऊलींसाठी अशक्य ते शक्य सर्व काही घडणार आहे. बाळा, तुझ्या जीवनामध्ये अशक्य ते शक्य घडवण्यासाठीच स्वामी माऊलींनी या पवित्र संदेशाचे नियोजन केले आहे असे समज. हे सुंदर मार्गदर्शन जर तुझ्या कानी पडत आहे तर तू स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज. कारण बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्यासाठी खूप मोठे भाग्याचे द्वार उघडले जाणार आहे आणि त्या द्वारातून तुझ्यासाठी खूप काही प्रगतीची द्वारे तुझ्यासमोर येणार आहेत. खूप काही नवीन दिशा तुला प्राप्त होणार आहेत आणि खूप काही असे बंद दरवाजे तुझ्यासमोर उघडले जाणार आहेत, ज्याद्वारे तुला आता कोणीही तुझ्या प्रगतीपासून रोखू शकत नाही. कारण विजय तुझाच आहे. हो बाळा, तू जर आता मैदानात उडी घेतली आहेस तर जिंकण्यासाठी तयार हो. हार मानू नको. कारण हार मानणारा माझा स्वामीप्रिय बाळ नाही, जो खचून जात नाही, जो जिद्दीने उभा राहतो, जो मनातील वेदना दूर सारून सकारात्मक विचाराने सर्व काही आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाकतो, तोच माझा स्वामीप्रिय बाळ सर्व काही प्राप्त करण्यासाठी सज्ज होतो. कारण बाळा, तू खंबीर आहेस. तुझ्यासमोर कितीही मोठी संकटे आली तरीही आम्हाला तुझ्यावरती विश्वास आहे की तू जिंकणार आहेस. तू माघार घेणार नाहीस. तुझ्यासमोर आता एक असे काही रहस्य उलगडणार आहे, ज्या रहस्याची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. तुझ्या मनातील ते खूप मोठे स्वप्न पूर्ण होण्याची शुभ वेळ जवळ आली आहे. कारण स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुझ्या जीवनात प्रगती घडवल्या वाचून राहणार नाहीत. हो बाळा, आमच्या आशीर्वादांसाठी तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही स्वामी माऊलींच्या शुभ आशीर्वादांसाठी तयार आहात तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, यश तुझ्या जीवनात असेच येणार नाही. त्यासाठी तुला अपार कष्ट करावे लागतील, खूप काही प्रयत्न करावे लागतील. कारण प्रयत्नांती परमेश्वर आहे. हो बाळा, काही गोष्टी तुम्हाला अशा सहज मिळाल्या तर त्या गोष्टींचा तुम्हाला आनंद येणार नाही. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही खूप काही मेहनत घेता, खूप काही कष्ट करता आणि त्यानंतर तुम्हाला जे काही यश प्राप्त होते तो तुमचा आनंद द्विगुणित करते. म्हणूनच निरंतर प्रयत्न करत राहा. माघार घेऊ नका, खचून जाऊ नका. कारण पुढील काही क्षणातच तुमचा विजय निश्चित करण्यात आला आहे. तुम्हाला खूप मोठे यश प्राप्त होणार आहे. हो बाळा, कारण तुझे कष्ट, तुझे दुःख, तू जे काही सहन केलेले दिवस सर्व काही स्वामी माऊलींनी पाहिले आहे. म्हणूनच तुला या सर्वांमधून बाहेर काढण्यासाठी, तुला उंच प्रगतीपथावर नेण्यासाठी आणि तुला खूप काही या समाजामध्ये मान, प्रतिष्ठा, सुख, वैभव देण्यासाठीच स्वामी माऊलींनी या सुंदर संदेशाचे नियोजन केले आहे. हो बाळा, असे समज तू हे सत्य ऐकत आहेस आणि या संदेशाचा स्वीकार कर. शेवटपर्यंत शांत मनाने दुर्लक्ष न करता
हे स्वामी माऊलींचे सुंदर मार्गदर्शन जो कोणी स्वामीप्रिय बाळ ऐकत आहे त्याच्या जीवनावरती स्वामी माऊलींची कृपादृष्टी निरंतर राहणार आहे. आमचे शुभ आशीर्वाद त्याला प्राप्त होणार आहे. त्याच्या जीवनामध्ये त्याला कशाचीही कधीही कमी भासणार नाही. तो खूप मजबूत बनणार आहे. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी तो निरंतर तयार असेल. कोणतेही पाऊल उचलताना तो स्वतःची खूप काही काळजी घेईल. खूप आत्मविश्वासाने प्रत्येक पाऊल टाकेल. कोणावरही अंधविश्वास ठेवण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीची तो पारख करेल. कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही विश्वासघाताचे चटके सहन केले आहे. खूप लोकांवरती विश्वास ठेवून स्वतःचे खूप काही नुकसान करून घेतले आहे. कारण बाळा, तुला तुझ्यासारखेच हे जग सुंदर साधे भोळे वाटत आहे, पण असे नाही. प्रत्येक व्यक्ती तुझ्यासमोर येणारी तुझ्यासारखीच असेल असे नाही. म्हणूनच कोणावरही विश्वास ठेवण्या अगोदर त्या व्यक्तीला पूर्ण पारखण्याची तुला वेळोवेळी गरज आहे. बाळा, आता चिंता करण्याची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही. कारण ब्रह्मांडाचे द्वार तुझ्यासाठी उघडले गेले आहे. तुझ्या भाग्याचे द्वार स्वामी माऊलींनी तुझ्यासाठी उघडले आहे. तेव्हा बाळा, चिंता करू नको. मनातील सर्व काही वेदना दूर कर. मनातील सर्व काही नकारात्मक विचार बाजूला सारून खंबीर हो. प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी, तुला तुझे यश प्राप्त करण्यासाठी, तुला तुझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुला खूप काही कष्ट करावे लागतील. स्वतःवरचा आत्मविश्वास खंबीर ठेवून, संयम ठेवून प्रत्येक पाऊल पुढे जावे लागेल. कारण बाळा, तुझ्या प्रत्येक पावलागणिक स्वामी माऊली तुझ्या सोबत आहेत, हे कधीही विसरू नको. कारण स्वामी माऊलींनी एकदा आपल्या बाळाचा हात पकडल्यावर त्याला कधीही एकटे सोडले जाणार नाही. हा मनातील तुझा विश्वास ढळू देऊ नको.